हरिओम. सुरेखा स्टेशनमध्ये आपले स्वागत. आज आपण करणार आहोत मेथीची पौष्टिक पुरी. तर त्याच्यासाठी मी जे घेतलेलं साहित्य आहे, इथे मी 3 वाट्या मेथी चांगली धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. इथे मी 2 वाट्या कणिक घेतलेली आहे. इथे अर्धी वाटी चणा डाळ, पाव वाटी तांदळाची पिठी घेतली आहे, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा तिखट आणि इथे मी या अशा मिश्र डाळी ज्या आपल्याला मिळतात, आपण त्याची आमटी पण करत असतो, तशा मी या मिश्र डाळी अर्धी वाटी घेतलेली आहे आणि त्याला मी 1 तास भिजवून ठेवलेल्या होत्या. आपल्याकडे जर अशा डाळी नसतील तर ज्या काय आपल्याकडे डाळी अवेलेबल असतील त्या तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर इथे मी हिंग, हळद, 1 चमचा ओवा, लागेल तसं आपण मीठ, इथे 4 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतली. आता सुरुवातीला आपण ह्या ज्या डाळी आहेत, डाळी, मिरच्या आणि जिरं आणि कोथिंबीर हे मिक्सरमधनं बारीक वाटून घेणार आहोत. आणि त्याच्या अगोदर आपण इथे ही जी मेथी आहे, ही मेथी थोडी तेलावर परतून घेणार आहोत. म्हणजे त्या मेथीचा जो कडवटपणा असतो तो सगळा निघून जातो. आपली मेथी ही आपण परतून घेतलेली आहे. आता गॅस बंद करून आपण हिला थंड होऊ. आता एका बाउलमध्ये आपण ह्या मिश्र डाळी ज्या मिक्सरमधनं काढून घेतल्या आहेत त्या सगळ्या काढून घेऊया. त्याच्यामध्ये आपली ही मेथी ती पण आपण घालून घेणार आहोत. त्याच्यानंतर हळद, हिंग, लाल तिखट, मिरच्या आपण घातलेल्या आहेत, त्यामुळे तिखट तुम्हाला जसं कमी जास्त पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. ओवा, कोथिंबीर आपण वाटताना घातली आहे, पण आपण थोडीशी अजून वरून घालणार. आणि त्याच्यानंतर हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया अगोदर. याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ पण घालून घेणार. आणि या आता मिश्रणात जेवढं आपलं पीठ बसेल तेवढंच आपण घालून घेणार. आपले छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण ही आपली तांदळाची पिठी, त्याच्यानंतर हे डाळीचं पीठ मिक्स करून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये आता आपण आपल्याला लागेल तेवढीच कणिक घालून घेणार आहोत. आपण पुऱ्यांना जशी कणिक मळतो तशी आपण ह्याच्यामध्ये कणिक मळून घेणार आहोत. आपण 2 वाट्या घेतलेली आहे. आता त्याच्यातली आपल्याला किती लागते ते आपण बघूया. पाण्याचा वापर आपल्याला याच्यामध्ये अजिबात करायचा नाही आहे. याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेणार आहोत. अजून आपण कणिक घालून आता याची छान आपण कणिक मळून घेणार आहोत. जवळजवळ 1 वाटी तरी आपल्याला पीठ ह्याच्यामध्ये लागलेलं आहे. थोडासा तेलाचा हात लावून आपण ही कणिक छान आपली मळून झालेली आहे. याला आता आपण 10 मिनिटं झाकून ठेवणार.
तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण आपल्या ह्या गोळ्याच्या पुऱ्या लाटून घेऊया. तुम्ही छोट्या छोट्या गोळ्या करून सुद्धा लाटू शकता किंवा मोठी पोळी करून त्याचंसुद्धा वाटीने हे ते लाटू शकता. थोडं तेलाचा हात आणि आता आपण ही पोळी मोठी लाटून घेणार आहोत. मी मोठी पोळी करून घेतलेली आहे. त्याच्या आता आपण वाटीने अशा एकसारख्या पुऱ्या करून घेणार आहोत. ताटलीमध्ये आपण पाणी घेऊया. आपल्याला खूप पातळ पुऱ्या करायच्या नाही आहेत. आपण नेहमी पुऱ्या जशा लाटतो त्याप्रमाणेच आपण ह्या पुऱ्या सगळ्या काढून घेणार आहोत. आपलं तेल आता तापलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण आता ह्या आपल्या पुऱ्या एक एक तळून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण डाळीचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे या पुऱ्या लगेच तळल्या जातात. छान आपल्या अशा या मस्त पुऱ्या फुगलेल्या आहेत. थोड्या तांबूस झाल्यानंतर आपण यांना काढून घेऊयात. दुसरा घाणा पण आपण घालून घेऊया. मस्त आपल्या मेथीच्या पौष्टिक पुऱ्या तयार आहेत. प्रवासाला जाताना तुम्ही याचा नक्की उपयोग करू शकता. आपल्या मेथीच्या पौष्टिक पुऱ्या तयार. मुलांच्या टिफिनसाठी किंवा आपण प्रवासाला निघालो तर आपल्याबरोबर ह्या घेऊन जायला अत्यंत अशा उपयोगी ह्या पुऱ्या आहेत. तुम्ही पण नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.